नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 15 नोव्हेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र उत्तर आहे. योग विष्कंभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो बुलिक काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 6:40 ते 8:02 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:47 ते 12:35 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:25 ते 10:48 आणि यमगंड काळ दुपारी 1:33 ते 2:56 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र हर्षल बरोबर त्रिकोण योग करेल, नेपच्यून बरोबर प्रतियोग करेल आणि बुधाबरोबर लाभ योग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करत. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल, व्ययातील नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि अष्टमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला बरंचसं सावध राहावं लागेल. छोट्या मोठ्या कारणामुळे गोष्टी टोकाच्या होऊ शकतील. काळजी घ्या. स्ट्रेस टेन्शन थोडंसं वाढल्यासारखं जाणवू शकेल. याप्रमाणे फसलं जाणं कसलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभवसुद्धा आजच्या दिवशी येऊ शकेल. सतर्क राहणे गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करत आहे. लाभातील नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि सप्तमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या राहतात. ती बेसिंग जी कामं हाती घ्या ती हातावेगळी करू शका. कामाचा ओळखसुद्धा दांडदार आहे. याचप्रमाणे नवनवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी हाती येऊ शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे आजच्या दिवशी थोडंसं जे तुमचे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्या छोट्या मोठ्या कारणामुळे शाब्दिक चकमकी होऊ शकते. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल, दशमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि षष्ठातील बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. आजचा जो दिवस आहे आजच्या दिवसात तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींपासून नातेसंबंध सुधारतील. फक्त घरातील जे वयोवृद्ध असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. घरातल्या व्यक्तींचे काही आजच्या दिवशी अशा अपेक्षा तुम्हाला पूर्ण करावी लागते. त्यांच्यावर बाहेर केल्या जाण्याचा योगसुद्धा संभवतो. दिवस तुझ्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 3ऱ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल, भाग्यातील नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि पंचमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस धावपळीचा धकाधकीचा दिसून येईल. बऱ्याच प्रमाणात तुम्हाला प्रवास वगैरे करावा लागतील. प्रवास योग संभवतात. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुम्ही हाती घ्याल. काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्र परिवाराकडून काही चांगले सल्लेसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योग संभवतो. मात्र भविष्याच्या संबंधात मोठे निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. तुमच्या अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या.
यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातील नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि चतुर्थातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी पैशाचे जे व्यवहार असतील ते थोडेसे काळजीपूर्वक करणं गरजेचं राहील. खर्च आणि गुंतवणूक याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आशा अपेक्षा आजच्या दिवशी पुऱ्या कराव्या लागतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्यासंबंधी काही चांगले लाभसुद्धा मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातील नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि तृतीयातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले इंट्युशन्स वगैरे तुम्हाला मिळू शकतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. याचप्रमाणे कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. मात्र वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे गैरसमजाचं वातावरण सुद्धा तयार होईल. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातील नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि द्वितीयातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र ते पूर्ण न झाल्यामुळे नैराश्य होईल, चिडचिड होईल. त्या संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातील नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि तुमच्याच राशीतील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमचे मार्गी लागतील. मित्रपरिवाराकडून चांगले सल्ले मिळू शकतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरण्याचा योग सुद्धा संभवतो. मात्र पैशाच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण व्यवहार जसे की मोठी इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च यावर लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. षष्ठातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि चतुर्थातील नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचं दिसून येईल. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात फिरणं वगैरे सुद्धा होऊ शकेल. कार्यक्षेत्राच्या संदर्भात किंवा करिअरच्या बाबतीमध्ये नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातील नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि लाभातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. ती पूर्ण सुद्धा होताना दिसतील. थोडंसं फिरणं होईल. धकाधकीमध्ये वेळ जाईल. थोडंसं थकल्यासारखं जाणवेल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. आजच्या दिवशी कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. नशिबाची साथ उत्तम प्रकारे लावेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या चतुर्थातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल, लाभयोग करेल आणि द्वितीयातील नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील.
आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण डिसिजन घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. प्रलोभनांच्या मागे लागू नका. नवीन कामाची सुरुवात करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या छोट्या-मोठ्या काही सकारात्मक घडामोडी घडू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तुमच्याच राशीतील नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि तृतीयातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणिक करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री पेपर याकरता आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे काही नवीन कामाची सुरुवात सुद्धा करू शकता. आजच्या दिवशी जर तुम्ही विवाहित असाल तर मात्र गैरसमज किंवा मिसअंडरस्टँडिंग यामुळे तुमच्या दोघांच्या नातेसंबंधामध्ये थोडाफार ताणतणाव जाणार, परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम वैवाहिक जीवनावरती होणार नाही. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 16 नोव्हेंबर दिनांक 15 नोव्हेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.